त्याचबरोबर संजय राजाराम राऊतने मोठं आरक्षणाबाबतीमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं। अमेरिकेमध्ये बसलेले राहुल गांधी यांनी जे जे बोललेले आहेत ते पूर्ण इंटरव्ह्यू लोकांनी पाहिलेला आहे। म्हणून उगाच जिथून आता ह्याला पॅकेट येतं तिथून आपल्या नवीन बापाला संरक्षण देण्यापेक्षा ह्यांनी स्वीकारावं की काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे सत्तेमध्ये आल्या आल्या आरक्षण संपवून टाकणार आणि हे सत्य आता कोणीही पुसू शकत नाही। बोला। संजय राऊत असाही आरोप करतात की धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी ज्या आहेत त्या अदानीला देण्याचा डाव आहे। धारावी प्रकल्प हे ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्रीसाठी आता वसुलीचं केंद्र झालेलं आहे। त्यांना धारावीकरांशी काही लेणं देणं नाही। आपल्या घरापर्यंत कंटेनर कसे पोचतात, त्यासाठी ब्लॅकमेलिंग कशी करायची, लोकांना वेटीस कसं धरायचं, मुंबईच्या विकासाच्या विरोधात कसं वागायचं, हा एक कलमी कार्यक्रम ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण वसुली गँगचा दिसतोय आणि त्याप्रमाणे आलेले हे स्टेटमेंट आहे। त्यांना धारावीकरांशी काही लेणं देणं नाही। धारावीकरांचा आज विकास होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प तिथे उभा राहणार आहे आणि धारावीकरांच्या मनाविरुद्ध काहीच होत नसल्यामुळे कुठलीही भीतीचा विषय राहत नाही। फक्त ह्याला कंटेनर कसे आपल्या घरापर्यंत मातोश्रीपर्यंत पोहोचतील हा ह्याचा एवढाच प्रयत्न आहे। महाराष्ट्रात वातावरण खराब करायचे, दंगली घडवायच्या असे भाजपचे धोरण आहे। असे कितीही प्रकार केले तरी निवडणूक जिंकता येणार नाही असं संजय राऊत म्हणतात। हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगली भडकवणं नाही। राज्यामध्ये देशामध्ये राहणारा हिंदू हा सुरक्षित असला पाहिजे। ह्याला ही संविधानाप्रमाणे जसा अन्य धर्माला आपले हक्क मिळतात, अन्य धर्म आपल्या सणासुदी साजरा करतात, त्याचप्रमाणे हिंदूंनी पण आर्थिक सक्षम व्हावं, आपला हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांची बाजू अगर आम्ही घेत असू तर त्याला दंगली भडकवणं बोलत नाही। आतापर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पण हिंदूंचीच बाजू घेतली, हिंदूंचं हित जोपासलं, हिंदुत्वाच्या नावानेच पक्षाचा आवाज मोठा केला। म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना तेव्हा दंगली भडकवायच्या होत्या का असा आरोप संजय राजाराम राऊत बाळासाहेबांवर त्यांना करायचा आहे का? आणि ह्यालाच लाईन धरून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की कालपासून ज्या काही विषय उल्व्याच्या माझ्या दौऱ्यासंदर्भात दाखवले जात आहेत, राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात आम्ही नाही। माझ्या भाषणामध्ये मी जिहादी आणि बांगलादेशी ह्यांच्याबरोबर कोणीही व्यवहार करू नये, कारण का व्यवहार केलेला पैसा ते देश विरोधात, धर्म विरोधात, लव जिहाद, लँड जिहाद मध्ये वापरतात असं माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे। म्हणून जो कोण राष्ट्रभक्त मुसलमान आहे, ज्याला राष्ट्र प्रथम म्हणून तो त्याला समजतो, वंदे मातरम मुखातून बोलतो, तो आमचा हक्काचा नागरिक आहे, आमच्या हक्काचा भारतीय आहे। आमच्याही भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांना त्यांच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत। म्हणून उगाच जिहाद्यांना बोलल्यानंतर, बांगलादेशींना बोलल्यानंतर ज्यांना मिरच्या धोमल्या तेच अशा पद्धतीच्या खोटं माहिती पसरवत आहे। चंद्रचूड जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, असं एक मोठं विधान संजय राऊत संजय राजाराम राऊत झालाय गजनी। थोडं त्याला मी आठवण करून देईन, महाविकास आघाडीच्या काळामध्ये ह्यांचा मालक उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एक दिवस त्यांनी आपल्या गाड्याचा ताफा घेऊन एकदा हायकोर्टामध्ये माननीय जज लोकांना भेट देण्यासाठी ते गेलेले, न्यायाधीशांना भेटायला गेलेले आणि परत त्यांच्या बरोबर होते। म्हणजे तेव्हा पण उद्धव ठाकरेंनी ज्युडिशरीवर, न्याय व्यवस्थेवर प्रभाव टाकण्यासाठी तो दौरा काढला होता का मुख्यमंत्री म्हणून, असा आम्ही आरोप करायचा का? आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये अगर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने
अगर आमचे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी अगर आरतीसाठी जात असतील, दर्शनासाठी जात असतील, तर मग या हिरव्या सापांना एवढ्या मिरच्या का लागतायत? या हिरव्या सापांचे हे जे दलाल आहेत त्यांना मिरच्या का लागतायत?